पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात एक नाव प्रत्येकाच्या ओठावर असायचं. विश्वासराव देशमुख. प्रामाणिकपणा, कष्ट, माणुसकी या तीन गोष्टींवरती उभा राहिलेला त्यांचा उद्योग संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. कोट्यवधी रुपयांची उलाढाल, हजारो कामगार, मोठा बंगला, गाड्या, मान-सन्मान. पण एवढं सगळं असूनही विश्वासरावांच्या चेहऱ्यावर कधी गर्व नव्हता. ते नेहमी म्हणायचे, पैसा माणसाला मोठं करत नाही, माणुसकी करते. त्यांच्या पत्नी सुमित्राबाईही अगदी तशाच स्वभावाच्या होत्या. दोघांनी मिळून आयुष्यभर कष्ट केलं. देवाने त्यांना 4 गोंडस मुली दिल्या. नातेवाईक मात्र प्रत्येक वेळी एकच प्रश्न विचारायचे, अहो विश्वासराव, मुलगा नाही का? एवढा मोठा उद्योग पुढे कोण सांभाळणार? तेव्हा विश्वासराव हसून आपल्या 4ही मुलींना जवळ घ्यायचे आणि म्हणायचे, मुलगा असला म्हणजे घराचा आधार असतो, असं कुणी सांगितलं? माझ्या या 4 मुलीस माझे 4 मुलगे आहेत. त्यांच्या या उत्तराने अनेकांची तोंड बंद व्हायची. मुली लहान होत्या तेव्हापासून त्यांनी त्यांना कधीच तू मुलगी आहेस म्हणून कोणतीच मर्यादा घातली नाही. सायकल शिकायची असेल, पोहायला जायचं असेल, कराटे शिकायचे असतील, मोठं शिक्षण घ्यायचं असेल, विश्वासराव नेहमी म्हणायचे, स्वप्नांना लिंग नसतं बाळांनो, स्वप्नांना फक्त पंख असतात. संध्याकाळी कितीही मोठी मीटिंग असली तरी ते घरी वेळेवर यायचे. 4ही मुली दारात धावत यायच्या, बाबा आले, बाबा आले. हा आवाज ऐकताच त्यांच्या चेहऱ्यावरचा सगळा थकवा नाहीसा व्हायचा. ते प्रत्येक मुलीसाठी काही ना काही घेऊन यायचे. कधी चॉकलेट, कधी गोष्टीचं पुस्तक, कधी छोटी बाहुली. सुमित्राबाई हसत म्हणायच्या, तुम्ही मुलींना खूप लाडवून ठेवले. त्यावर विश्वासराव हळूच म्हणायचे, आज लाड करून घेऊ देत, उद्या सासरी गेल्यावर कोण इतकं प्रेम करणार त्यांच्यावर? हे बोलताना त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. रात्री जेवताना 4ही मुली त्यांच्या ताटातून घास खायच्या. विश्वासराव म्हणायचे, जगात कितीही मोठ्या हॉटेलमध्ये जेवलो तरी माझ्या मुलींनी भरवलेला हा एक घास लाख मोलाचा आहे. काळ पुढे सरकत गेला. मुली अभ्यासात हुशार निघाल्या. मोठी मुलगी अभियंता झाली, दुसरी डॉक्टर, तिसरी ISI अधिकारी आणि धाकटी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर पोचली. संपूर्ण शहर विश्वासरावांचं कौतुक करू लागलं. एकदा एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार झाला. सूत्रसंचालकांनी विचारलं, देशमुख साहेब, एवढं मोठं यश मिळालं, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई कोणती? विश्वासरावांनी क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, माझ्या बँक खात्यातील पैसे नाहीत, माझ्या 4 मुली हीच माझी खरी संपत्ती आहे. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटानं दणाणून गेलं. पहिली मुलगी लग्न करून दिल्लीला गेली. तिला निरोप देताना विश्वासरावांनी स्वतःला खूप सावरलं. पण गाडी नजरेआड होताच ते लहान मुलासारखे रडू लागले. सुमित्राबाईंनी विचारलं, अहो इतकं रडता कशाला? ते अश्रू पुसत म्हणाले, आज घरातून मुलगी गेली नाही सुमित्रा, माझ्या हृदयाचा एक तुकडाच निघून गेला. नंतर एकामागोमाग एक 4ही मुलींची लग्न झाली. प्रत्येकजण वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या आयुष्यात रमली. सुरुवातीला रोज फोन यायचे, बाबा जेवलात ना, औषध घेतलंत ना, आई कशी आहे? घर पुन्हा त्यांच्या आवाजानं भरून जायचं. पण हळूहळू फोन कमी झाले. मग आठवड्यातून एक, नंतर महिन्यातून एक आणि मग फक्त सणासुदीपुरते. तरीही विश्वासराव कधी तक्रार करत नसत. उलट जो कोणी म्हणायचा, तुमच्या मुली येत नाहीत का? त्याला ते हसत उत्तर द्यायचे, अहो त्या खूप मोठ्या झाल्यात, देशाची सेवा करतात, वेळ मिळाला की नक्की येतील. मला माझ्या मुलींचा अभिमान आहे. पण हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यातील वेदना फक्त सुमित्राबाईंनाच दिसायची. एका रात्री सुमित्राबाईंनी त्यांचा हात हातात घेत विचारलं, एक सांगू? तुम्ही सगळ्यांसमोर खूप धैर्य दाखवता, पण खरं सांगायचं तर तुम्हाला मुलींची खूप आठवण येते ना? विश्वासराव काही क्षण शांत राहिले. मग खिडकीतून आकाशाकडे पाहत हळू आवाजात म्हणाले, सुमित्रा, पैसा कमावणं खूप सोपं होतं, पण मुलांच्या आठवणीसोबत जगणं खूप कठीण असतं. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रू अलगद गालावरून ओघळला आणि सुमित्राबाईंनी तो अश्रू हाताने पुसला. त्यांना अजूनही विश्वास होता, एक दिवस त्यांच्या 4ही मुली पुन्हा या घरात एकत्र जमतील आणि हे घर पुन्हा एकदा जुन्यासारखं हसून उठेल. पण नियतीने त्यांच्या आयुष्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. काळ कोणासाठी थांबत नाही. दिवस सरत गेले, ऋतू बदलत गेले, घराच्या भिंतींवरील रंगही फिके पडू लागले. पण विश्वासराव आणि सुमित्राबाईंची मुलींची वाट पाहण्याची सवय मात्र कधीच बदलली नाही. प्रत्येक सकाळी सुमित्राबाई अंगण झाडून झाल्यावर दरवाजाकडे एकदा नक्की पाहायच्या. कदाचित आज अचानक एखादी मुलगी समोर उभी असेल. हा विचार त्यांना रोज नवी आशा द्यायचा. विश्वासराव तर रोज दुपारी गेटजवळ उभे राहून रस्त्याकडे पाहत राहायचे. दूर एखादी कार दिसली की त्यांच्या डोळ्यात चमक यायची. पण कार दुसऱ्याच घरासमोर थांबली की ते हलकेच हसायचे आणि स्वतःलाच म्हणायचे, काही हरकत नाही, उद्या येतील. एक दिवस सुमित्राबाई म्हणाल्या, अहो आपणच जाऊया ना मुलींकडे काही दिवस. विश्वासराव हसले आणि म्हणाले, नको सुमित्रा, त्यांच्या संसारात आपण ओझं झालो तर. मुलांनी आईवडिलांकडे यायला हवं.
आईवडिलांनी मागे लागून प्रेम मागू नये. हे बोलताना त्यांचा आवाज शांत होता, पण आतून मन तुटत होतं. काही दिवसांनी सुमित्राबाईंची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विश्वासरावांनी चारही मुलींना फोन केले. बाळांनो, आईची तब्येत खूप बिघडली आहे, जमलं तर या. चारही मुलींनी एकच उत्तर दिलं, बाबा, आम्ही प्रयत्न करतो. विश्वासराव त्या एका शब्दावर जगू लागले. प्रयत्न करतो. त्यांना खात्री होती मुली धावत येतील. पण 3 दिवस गेले, 4 दिवस गेले. रुग्णालयाच्या दारातून प्रत्येक वेळी एखादी व्यक्ती आत आली की सुमित्राबाई मान वर करून पाहायच्या. पण प्रत्येक वेळी निराशा त्यांच्या चेहऱ्यावर उमटायची. शेवटच्या रात्री त्यांनी विश्वासरावांचा हात घट्ट धरला आणि हळू आवाजात विचारलं, मुली आल्या का? विश्वासरावांच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्यांनी खोटं हसत उत्तर दिलं, येतायत, बस रस्त्यात आहेत. सुमित्राबाई शांत हसल्या, मला माहीत आहे, तुम्ही माझं मन धीरावर ठेवण्यासाठी खोटं बोलताय. विश्वासराव काहीच बोलू शकले नाही. सुमित्राबाईंनी थरथरत्या हातानं त्यांचा चेहरा स्पर्श केला आणि त्या म्हणाल्या, एक वचन द्या, मुलींवर कधी रागवू नका. त्या वाईट नाहीत, फक्त आयुष्यात खूप दूर निघून गेल्यात. एवढं बोलून त्यांनी डोळे मिटले आणि पुन्हा कधीच उघडले नाहीत. विश्वासराव काही क्षण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. मग अचानक लहान मुलासारखे त्यांच्या छातीवर डोकं ठेवून रडू लागले. सुमित्रा, उठ ना. तू म्हणायचीस ना मला एकटं सोडून कधीच जाणार नाहीस. मग आज का गेलीस? बघ ना, मला अजून तुझी गरज आहे. आपल्या मुली येईपर्यंत थांबायचं होतं ना. पण मृत्यू कोणाचा ऐकत नाही. अंत्यसंस्काराच्या वेळी चारही मुली आल्या. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती घाई दिसत होती. कोणाला दुसऱ्या दिवशी फ्लाईट होती, कोणाला महत्त्वाची शस्त्रक्रिया, कोणाला सरकारी बैठक, तर कोणाला परदेशातील प्रोजेक्ट. विधी संपताच त्या पुन्हा निघून गेल्या. घर पुन्हा रिकामं झालं. त्या रात्री विश्वासराव पहिल्यांदाच एकटे जेवायला बसले. त्यांनी 2 ताटं वाढली. सवयीनं एक ताट सुमित्राबाईंसाठी वाढलं आणि अचानक त्यांची नजर त्या रिकाम्या खुर्चीकडे गेली. काही क्षण ते स्तब्ध बसून राहिले. मग थरथरत्या हातानं ते ताट उचललं आणि स्वयंपाकघरात नेताना त्यांच्या तोंडून एकच वाक्य पडलं, आज पहिल्यांदा घर नाही, स्मशान वाटते. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखाच झाला. सकाळी उठायचं, सुमित्राबाईंचा फोटो पुसायचा, त्यांच्याशी बोलायचं. आज धाकटीचा फोन येईल बहुतेक. मोठी म्हणाली होती पुढच्या महिन्यात येईल. डॉक्टर मुलगी खूप व्यस्त असेल बिचारी. जणू ते स्वतःलाच समजावत होते. रात्री झोपण्यापूर्वी ते पत्नीच्या फोटोसमोर बसून म्हणायचे, सुमित्रा, तू नशीबवान आहेस. तुला माझ्या आधी देवानं नेलं. तुला हा एकटेपणा सहन करावा लागला नाही. पण मला आता प्रत्येक श्वास जड वाटतोय. त्या मोठ्या बंगल्यात आता फक्त घड्याळाचा टिकटिक आवाज आणि त्यांच्या पावलांचा आवाज उरला होता. पैसा अजूनही होता, बँकेत कोट्यावधी रुपये होते, पण जेवताना समोर बसून आणखी एक पोळी घेणार का असं विचारणारं कोणी नव्हतं. आजारी पडलो तर कपाळावर हात ठेवणारं कोणी नव्हतं. आणि सर्वात मोठी बाब म्हणजे बाबा म्हणून हाक मारणारही आता कोणी उरलं नव्हतं. त्यांच्या डोळ्यात रोज एकच प्रश्न असायचा, मी आयुष्यभर मुलींसाठी जगलो, आता माझ्यासाठी जगायला एक क्षणही त्यांच्याकडे नाही का? पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्या चारही मुली खूप दूर निघून गेल्या होत्या. सुमित्राबाई गेल्यानंतर विश्वासराव अक्षरशः आतून कोसळले. एकेकाळी शेकडो कामगारांना धीर देणारा माणूस आता स्वतःलाच धीर देऊ शकत नव्हता. सकाळी उठल्यावरती ते सर्वप्रथम पत्नीच्या फोटोसमोर उभे राहायचे, फोटोवरील सुकलेला हार सरळ करायचे आणि हळूच म्हणायचे, सुमित्रा, आजही तुझ्याशिवाय चहाला चव नाही गं. मग स्वतःच चहा बनवायचे, पण 2 कप काढायची सवय काही सुटत नव्हती. 1 कप स्वतःसमोर आणि दुसरा रिकाम्या खुर्चीसमोर ठेवून बराच वेळ ते शांत बसून राहायचे. कधी नकळत म्हणायचे, घे ना, थंड होईल चहा. आणि पुढच्या क्षणी वास्तव त्यांच्या छातीत सुरा खुपसायचं. ते कप उचलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकायचे. दिवसेंदिवस त्यांचं शरीर अशक्त होत गेलं. जेवण कमी झालं, बोलणं कमी झालं, हसणं तर पूर्णपणे हरपलं. एके दिवशी शेजाऱ्यांनी पाहिलं की विश्वासराव घरासमोर बेशुद्ध पडले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी चारही मुलींना फोन करून सांगितलं, तुमच्या वडिलांची काळजी घेणं आता एका व्यक्तीला शक्य नाही. त्यांना सतत कोणीतरी सोबत हवं. चारही मुली व्हिडिओ कॉलवरती एकमेकींशी बोलल्या. प्रत्येकाकडे स्वतःची कारणं होती. माझी मुलं लहान आहेत, माझी नोकरी सोडता येणार नाही, माझे ट्रान्सफर सुरू आहे, मी परदेशात आहे. बराच वेळ चर्चा झाली. शेवटी निर्णय झाला, विश्वासरावांना एका नामांकित वृद्धाश्रमात ठेवायचं. दुसऱ्या दिवशी मोठी मुलगी त्यांच्याकडे आली. अनेक महिन्यांनी मुलीला पाहून विश्वासरावांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा जुने हसू उमटलं. त्यांनी आनंदाने तिचा हात धरला आणि म्हणाले, बाळा, आज इतक्या दिवसांनी आलीस, चल घरी जाऊ. तुझ्या आईच्या कपाटात तुझ्यासाठी अजूनही साडी ठेवली आहे. मुलगी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात अपराधीपणा होता. कार एका मोठ्या इमारतीसमोर थांबली. विश्वासरावांनी वर पाहिलं.
मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, आनंद वृद्धाश्रम. काही क्षण ते त्या फलकाकडे पाहतच राहिले. त्यांना सगळं समजलं होतं. त्यांनी मुलीकडे पाहिलं. तिचे डोळे खाली होते. विश्वासराव हलकेच हसले. ते हसू आनंदाचं नव्हतं, ते तुटलेल्या मनाचं हसू होतं. त्यांनी शांतपणे विचारलं, बाळा, मी एवढा जळ झालो का गं? मुलगी रडू लागली. नाही बाबा, तसं नाही. विश्वासरावांनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, रडू नकोस. लहानपणी तू पडायचीस तेव्हा मी म्हणायचो ना, काही झालं नाही बाळा. आज मी पडलोय, पण तू रडू नकोस. मी त्यांना आज सोडून निघू लागली. विश्वासरावांनी हाक मारली. अगं ऐक. ती धावत परत आली. तिच्या मनात आशा होती की बाबा म्हणतील मला इथे ठेवू नकोस. पण विश्वासराव फक्त एवढंच म्हणाले, वेळ मिळाला की भेटायला ये. खूप दिवस झाले बाबा. म्हणून कुणी हाक मारलेली ऐकली नाही. मुलगी काहीच बोलू शकली नाही. ती कारमध्ये बसली आणि निघून गेली. विश्वासराव मात्र कार दिसेनाशी होईपर्यंत तिथेच उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्यांनी हात हलवत मुलीला निरोप दिला. जणू ते स्वतःच्या घराला नव्हे, तर स्वतःच्या आयुष्याला निरोप देत होते. वृद्धाश्रमातील कर्मचारी त्यांना खोली दाखवू लागले. खोली छोटी होती. एक लोखंडी पलंग, एक कपाट, एक टेबल आणि एक खिडकी. विश्वासरावांनी खोलीत नजर फिरवली आणि हळू आवाजात म्हणाले, एकेकाळी माझ्या घरात 20 खोल्या होत्या, पण आज आयुष्य एका छोट्याशा खोलीत मावलं. वृद्धाश्रमातील व्यवस्थापकांनी त्यांना धीर देत म्हटलं, काळजी करू नका साहेब, इथले सगळेच तुमच्यासारखे आहेत. विश्वासराव हसले आणि म्हणाले, नाही, इथले सगळे माझ्यासारखे नाहीत. प्रत्येकाची कहाणी वेगळी असेल, पण एक गोष्ट मात्र सारखीच आहे, इथे कोणीही स्वतःच्या इच्छेने राहत नाही. त्या एका वाक्यानं तिथे उभ्या असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसापासून विश्वासरावांचं नवं आयुष्य सुरू झालं. पण ते आयुष्य नव्हतं, ती दररोज जगावी लागणारी एक शांत शिक्षा होती. वृद्धाश्रमात राहायला लागून काही दिवस झाले. सुरुवातीला विश्वासराव कुणाशीच बोलत नव्हते. दिवसभर खिडकीत बसून बाहेरच्या रस्त्याकडे पाहत राहायचे. गेट उघडलं की त्यांच्या डोळ्यात आशेचा एक छोटीशी ज्योत पेटायची. प्रत्येक वेळी त्यांना वाटायचं, कदाचित आज माझ्या मुली आल्या असतील. पण आत येणारी प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या कोणाला भेटायला आलेली असायची. संध्याकाळ झाली की ती ज्येष्ठ माणसं आपल्या मुलामुलींना भेटून हसत बोलत परत जायची आणि विश्वासराव पुन्हा एकटेच आपल्या खोलीत परत यायचे. एका दिवशी वृद्धाश्रमातील कर्मचारी गणेश त्यांच्या खोलीत आला. त्यानं विचारलं, साहेब, तुम्ही रोज गेटकडे एवढं का पाहता? विश्वासराव हलकेच हसले आणि म्हणाले, माणूस जिवंत असेपर्यंत आशा मरत नाहीत रे. आज नाही तर उद्या माझ्या मुली येतील, हा विचारच मला जगवत आहे. गणेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो काहीच बोलू शकला नाही. दिवस पुढे जात राहिले. विश्वासराव हळूहळू वृद्धाश्रमातील इतर आजी आजोबांसोबत मिसळू लागले. कुणाला औषध द्यायचं, कुणाला पुस्तक वाचून दाखवायचं, कुणाच्या वाढदिवशी स्वतःच्या पैशानं केक आणायचा, कुणाला नवीन चष्मा करून द्यायचा. त्यांनी पुन्हा एकदा इतरांसाठी जगायला सुरुवात केली. म्हणूनच सगळे त्यांना प्रेमानं देशमुख बाबा म्हणू लागले. एके दिवशी वृद्धाश्रमात एक 70 वर्षांचे आजोबा खूप रडत बसले होते. विश्वासराव त्यांच्या जवळ गेले. काय झालं? ते आजोबा हुंदके देत म्हणाले, आज माझा वाढदिवस आहे. मुलगा म्हणाला होता येईल, पण फोनही केला नाही. विश्वासरावांनी त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाले, रडू नका. ज्यांना आपली किंमत कळली नाही त्यांच्यासाठी डोळ्यातलं पाणी वाया घालवू नका. ते आजोबा म्हणाले, तुमच्या मुली तरी भेटायला येतात का? काही क्षण विश्वासराव शांत राहिले. मग आकाशाकडे पाहत म्हणाले, त्या येतील. मला अजूनही त्यांच्यावर विश्वास आहे. पण हे बोलताना त्यांचा आवाज थरथरत होता. रात्री ते आपल्या खोलीत आले. त्यांनी कपाटातून एक जुना फोटो अल्बम काढला. पहिल्या पानावरती 4 छोट्या मुली त्यांच्या खांद्यावर बसलेल्या दिसत होत्या. ते फोटोवरती हात फिरवत म्हणाले, आठवतंय का गं? एकदा तुम्ही चौघींनी हट्ट धरला होता की बाबांनी घोडा व्हायचं. मी दिवसभर तुम्हाला पाठीवर घेऊन फिरलो होतो. तेव्हा माझी पाठ दुखत नव्हती. पण आज तुमच्या आठवणींचं ओझं उचलताना माझा जीव तुटतोय. त्यांच्या डोळ्यातून अश्रू फोटोवर पडले. त्यांनी लगेच रुमालाने ते पुसले आणि हसत म्हणाले, नाही, माझ्या मुलींच्या फोटोवर माझे अश्रू पडायला नकोत. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मोठ्या मुलीला फोन लावला. फोन बराच वेळ वाजत राहिला. शेवटी कॉल कट झाला. काही मिनिटांनी एक मेसेज आला, बाबा मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलते. विश्वासराव हसले आणि म्हणाले, ठीक आहे बाळा, काम आधी. त्यांनी फोन ठेवला. संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण तो नंतर कधीच आला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी दुसऱ्या मुलीला फोन केला, बाबा ऑपरेशन थिएटरमध्ये आहे, नंतर करते. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मुलीला फोन केला, बाबा मी दौऱ्यावर आहे. चौथ्या दिवशी धाकटीला फोन केला, बाबा आत्ता थोडी घाई आहे, रविवारी नक्की बोलू. पण तो रविवारही आला आणि गेला. विश्वासराव मात्र रोज मोबाईल चार्ज करून उशाशी ठेवायचे.
रात्री झोपण्यापूर्वी तो हातात घेऊन बसायचे. प्रत्येक छोट्याशा रिंगटोनवरती त्यांचं हृदय धडधडायचं. पण बहुतेक वेळा तो बँकेचा मेसेज असायचा किंवा एखादी जाहिरात. एके दिवशी गणेशनं पाहिलं की विश्वासराव मोबाईल हातात घेऊन झोपले आहेत. त्यानं अलगद मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला. विश्वासराव दचकून जागे झाले आणि घाबरत म्हणाले, फोन फोन वाजला का? माझ्या मुलीचा फोन होता का? गणेशच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यानं मान खाली घालून म्हटलं, नाही बाबा. विश्वासराव काही क्षण शांत राहिले. मग स्वतःलाच म्हणाले, बहुतेक आजही खूप काम असेल त्यांना. त्या रात्री गणेश आपल्या खोलीत जाऊन खूप रडला. तो म्हणाला, देवा, एवढा मोठा माणूस आयुष्यभर हजारो लोकांना आधार देत राहिला आणि आज त्याला फक्त 5 मिनिटांचा वेळ देण्यासाठी त्याच्या स्वतःच्या मुलींकडे वेळ नाही. पण विश्वासरावांच्या मनात अजूनही राग नव्हता. फक्त एकच इच्छा होती, मरण येण्याआधी एकदा माझ्या 4ही मुलींना मिठी मारायची आहे. ती इच्छा त्यांच्या प्रत्येक श्वासासोबत जिवंत होती आणि नियती शांतपणे तिची परीक्षा घेत होती. काळ पुढे सरकत होता. विश्वासरावांचं वय वाढत होतं, पण त्यांच्या मनातली प्रतीक्षा मात्र तशीच तरुण होती. रोज सकाळी ते आंघोळ करून स्वच्छ पांढरा कुर्ता घालायचे, केस नीट विंचरायचे, बूट घालायचे आणि गणेशला म्हणायचे, आज मी नीट दिसायला हवं हा. काय माहिती आज माझ्या मुली आल्या तर. गणेश जबरदस्तीनं हसायचा, पण त्याच्या मनात मात्र वेदनांचं वादळ उठलेलं असायचं. कारण गेली 3 वर्ष तो हेच वाक्य रोज ऐकत होता. एकही दिवस असा गेला नाही की विश्वासरावांनी मुलींची वाट पाहण्यात नव्हती. एके दिवशी गणेशनं धाडस करून विचारलं, बाबा, एक प्रश्न विचारू? विश्वासराव हसले. विचार. तुम्हाला तुमच्या मुलींवर राग येत नाही का? विश्वासराव काही क्षण शांत राहिले. मग खिडकीबाहेर उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत म्हणाले, गणेश, बापाचं हृदय विचित्र असतं. मुलं कितीही दूर गेली, कितीही चुकली तरी बापाचं प्रेम कधी कमी होत नाही. राग येतो, पण प्रेम त्याहून मोठं असतं. गणेशच्या अंगावर काटा आला. तो हळूच म्हणाला, पण बाबा, त्यांनी तुमच्यासाठी वेळ काढला नाही. विश्वासराव हसले. ते हसू खूप वेदनादायक होतं. वेळ काढावा लागत नाही रे. ज्यांच्यावरती प्रेम असतं त्यांच्यासाठी वेळ आपोआप मिळतो. कदाचित माझ्या मुलींच्या आयुष्यात माझी गरज उरली नसेल. हे बोलताना त्यांनी डोकं खाली केलं. त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रू जमिनीवर पडले. गणेशने पहिल्यांदा त्या माणसाला इतकं तुटलेलं पाहिलं. काही दिवसांनी विश्वासरावांची तब्येत पुन्हा बिघडली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, वयामुळे शरीर खूप अशक्त झालंय. आता त्यांना मानसिक आधाराची जास्त गरज आहे. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी पुन्हा 4ही मुलींना फोन केले. कृपया एकदा या, तुमच्या वडिलांची तब्येत गंभीर आहे. प्रत्येकाने एकच उत्तर दिलं, या आठवड्यात शक्य नाही, पुढच्या महिन्यात नक्की येतो. व्यवस्थापकांनी फोन ठेवला आणि खोल श्वास घेतला. त्यांना माहीत होतं, हा पुढचा महिना कदाचित विश्वासरावांच्या आयुष्यात येणारही नाही. त्या रात्री विश्वासरावांनी गणेशला जवळ बोलावलं. उशी खालून एक छोटी डायरी काढली. तिच्या पानांमध्ये 4 लहान लहान लिफाफे ठेवले होते. त्यांनी ते गणेशच्या हातात दिले आणि म्हणाले, हे माझ्या 4 मुलींसाठी आहेत. गणेशने विचारलं, यात काय आहे बाबा? विश्वासराव हसले. तक्रार नाही, फक्त आशीर्वाद आहे. आयुष्यभर त्यांना रडताना पाहिलं नाही. माझ्यामुळेही त्यांना कधी रडावं लागू नये. गणेशचा गळा दाटून आला. बाबा, तुम्ही स्वतःच त्यांना द्या ना. विश्वासरावांनी हळूच मान हलवली. जर देवानं वेळ दिला तर नक्की देईन. दुसऱ्या दिवशी त्यांनी खूप दिवसांनी 4ही मुलींना एकत्र व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयत्नानंतर कॉल लागला. 4ही मुली वेगवेगळ्या स्क्रीनवर दिसत होत्या. विश्वासरावांच्या चेहऱ्यावरती हास्य पाहून असं वाटत होतं की जणू एखाद्या लहान मुलाला त्याचं हरवलेलं खेळणं सापडलं आहे. कशा आहात ग सगळ्या? त्यांनी आनंदाने विचारलं. थोड्याफार गप्पा झाल्या. मग विश्वासराव काही क्षण शांत राहिले. त्यांनी थरथरत्या आवाजात म्हटले, एक विनंती करू का? हो बाबा, बोला. येत्या रविवारी फक्त 1 दिवस चौघीही माझ्याकडे या ना. मला काही नको आहे. फक्त आपण सगळे एकत्र बसून जेवू. मी स्वतः तुमच्या हातात घास देईन, जसं लहानपणी द्यायचो. कदाचित ही माझी शेवटची इच्छा असेल. स्क्रीनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. मग मोठी मुलगी म्हणाली, बाबा, या रविवारी माझी महत्त्वाची कॉन्फरन्स आहे. दुसरी म्हणाली, माझी हॉस्पिटलची ड्युटी आहे. तिसरी म्हणाली, माझी सरकारी बैठक आहे. धाकटी म्हणाली, बाबा, मी परदेशात आहे. पुढच्या महिन्यात नक्की येईन. विश्वासरावांनी जबरदस्तीने हसू आणलं आणि म्हणाले, काही हरकत नाही बाळांनो, काम आधी, मी आहेच. कॉल संपला. काही क्षण ते मोबाईलकडे पाहत राहिले. मग तो अलगद छातीशी धरला आणि डोळे मिटले. त्यांच्या ओठावरनं हळूच शब्द बाहेर पडले, देवा, आता पुढचा महिना येईपर्यंत मला जिवंत ठेवशील का? खोलीच्या बाहेर उभा असलेला गणेश हे सगळं ऐकत होता. त्याला स्वतःच्या अश्रूंवरती ताबा ठेवता आला नाही. त्या रात्री विश्वासराव पहिल्यांदाच पत्नीच्या फोटोसमोर बसले आणि रडत म्हणाले, सुमित्रा, आपण मुलींना उडायला शिकवलं,
पण त्या इतक्या उंच उडून गेल्या की परत घरट्याचा रस्ताच विसरल्या. त्या शब्दांमध्ये कोणताही राग नव्हता, फक्त आयुष्यभर मुलींवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या एका बापाचं हळूहळू तुटत चाललेलं हृदय होतं. आणि नियतीने त्यांच्या आयुष्याचं शेवटचं पान आता उघडायला सुरुवात केली होती. रविवार उजाडला. विश्वासराव त्या दिवशी पहाटेच जागे झाले. कित्येक महिन्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा उत्साह दिसत होता. त्यांनी स्वतःचं कपाट उघडलं. आतून सुमित्राबाईंची त्यांच्या वाढदिवशी भेट दिलेला शुभ्र कुर्ता घातला. तो कुर्ता छातीशी धरत ते हळू म्हणाले, सुमित्रा, आज आपल्या मुली येणार आहेत. किती दिवसांनी हे घर पुन्हा हसेल ना. त्यांनी स्वतःच दाढी केली, केस विंचरले, आरशात स्वतःकडे पाहिलं आणि हलकंच हसले. मग वृद्धाश्रमाच्या स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाकिनीला म्हणाले, आज 4 जणांसाठी खास जेवण बनवायचं आहे. मोठीला पुरणपोळी खूप आवडते, दुसरीला पनीर, तिसरीला मसाले भात आणि धाकटीला श्रीखंड. पैसे माझ्या खात्यातून कापा. स्वयंपाकिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्याला माहीत होतं कदाचित आजही कोणी येणार नाही, पण त्याने काहीच बोललं नाही. दुपारी 12 वाजले. विश्वासराव गेटजवळ येऊन बसले. प्रत्येक कारकडे आशेने पाहू लागले. 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले. सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला. जेवण थंड झालं, पुरणपोळी कडक झाली, श्रीखंडावरती पाणी सुटलं. पण विश्वासराव अजूनही म्हणत होते, ट्रॅफिक असेल, येतील. संध्याकाळचे 6 वाजले. गणेश त्यांच्या जवळ आला. बाबा, आज चला, औषध घ्यायची वेळ झाली. विश्वासरावांनी गेटकडे पाहत उत्तर दिलं, थोडा वेळ अजून थांबूया. कदाचित रस्ता चुकला असेल. रात्री 8 वाजता वृद्धाश्रमाचं गेट बंद होण्याची वेळ आली. गणेशने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. विश्वासरावांनी हळूहळू मान वर केली. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, कारण रडण्यासाठीही ताकद उरली नव्हती. ते शांतपणे उठले. डायनिंग हॉलमध्ये आले. 4 ताटं वाढलेली होती. त्यांनी एक एक ताट पाहिलं. मग थरथरत्या हातानं स्वतःच ती आवरायला सुरुवात केली. गणेश धावत आला. बाबा, राहू द्या. विश्वासरावांनी त्याचा हात थांबवला आणि मंद आवाजात म्हणाले, नको रे. लहानपणी त्या जेवून झाल्यावर मीच त्यांच्या ताटातले उरलेले घास उचलायचो. आजही बाप म्हणून ते काम मलाच करू दे. एवढं बोलून त्यांनी एक ताट छातीशी धरलं आणि अचानक त्यांचा बांध फुटला. आयुष्यात पहिल्यांदाच ते मोठ्याने रडू लागले. मी इतका वाईट बाप होतो का रे? मी कुठे कमी पडलो? त्यांच्या प्रत्येक अश्रू आधी माझ्या डोळ्यात यायचे. मग आज माझ्या अश्रूंना पुसायला त्यांच्याकडे वेळ का नाही? मला त्यांचे पैसे नको होते, त्यांची पदं नको होती. मला फक्त माझ्या मुली हव्या होत्या. संपूर्ण वृद्धाश्रम स्तब्ध झालं. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक वृद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण त्या रात्री रडत फक्त विश्वासराव नव्हते, प्रत्येक आईवडील आपल्या मनात रडत होते. त्या दिवसानंतर विश्वासराव पूर्णपणे शांत झाले. त्यांनी मुलींना फोन करणं बंद केलं, गेटजवळ बसणं बंद केलं. दिवसातून अनेक तास ते फक्त सुमित्राबाईंच्या फोटोशी बोलत बसायचे. सुमित्रा, आता थकलो ग, खूप थकलो. शरीरापेक्षा मन जास्त थकले. आता देवानं बोलावलं तर मी नाही म्हणणार नाही. काही दिवसांनी त्यांच्या तब्येतीने पुन्हा साथ सोडली. डॉक्टरांनी व्यवस्थापकाला बाजूला घेऊन सांगितलं, यांना फार वेळ नाही. शक्य असेल तर त्यांच्या मुलींना शेवटचा निरोप द्या. त्या रात्री पुन्हा 4ही मुलींना फोन गेले. व्यवस्थापकाचा आवाज ऐकून भरून आला. कृपया यावेळी उशीर करू नका. तुमचे बाबा फक्त एकदाच तुमच्याकडे पाहू इच्छितात. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती आणि मग पुन्हा तीच वाक्य, आम्ही प्रयत्न करतो. विश्वासराव आपल्या पलंगावरती शांत पडले होते. त्यांचा श्वास मंदावला होता. त्यांनी गणेशच्या हातात हात दिला आणि कुजबुजले, गणेश, गेट उघडं ठेव. माझ्या मुली आल्या तर त्यांना थांबवू नकोस. आणि त्या आल्या तर त्यांना सांग, बाबा शेवटच्या क्षणापर्यंत तुमची वाट पाहत होता. त्यांच्या डोळ्यात अजूनही दाराकडे पाहण्याची आस होती. जणू मृत्यूशी ते एवढंच म्हणत होते, थोडा वेळ थांब. कदाचित माझी मुलगी येत असेल. रात्र जसजशी गडद होत गेली तसतसा विश्वासरावांचा श्वास मंदावत गेला. डॉक्टरांनी ऑक्सिजन लावला होता, पण त्यांनाही समजलं होतं की आता औषधांनी काही होणार नाही. त्या माणसाला औषधांची नाही, आपल्या लेकरांच्या एका स्पर्शाची गरज होती. गणेश त्यांच्या डोक्याजवळ बसला. त्याने अलगद विचारलं, बाबा, काही खायचं आहे का? विश्वासरावांनी नकारार्थी मान हलवली. काही क्षणांनी त्यांनी हळू आवाजात विचारलं, गणेश, गेटकडे पाहिलंस का? माझ्या मुली आल्या आहे का? गणेशने बाहेर पाहिलं. गेटजवळ पूर्ण शांतता होती. एकही गाडी नव्हती. त्यानं स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवत खोटं हसत म्हटलं, बाबा, येतील, थोड्याच वेळात येतील. विश्वासरावांनी डोळे मिटले आणि हसले. मला माहीत आहे तू खोटं बोलतोयस, पण धन्यवाद. शेवटच्या क्षणी तरी आशा जिवंत ठेवलीस. गणेशचं हृदय तुटलं. तो त्यांच्या हातावर डोकं ठेवून रडू लागला. विश्वासरावांनी थरथरत्या हातानं त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणाले, रडू नको रे. रक्ताचं नातं नसतानाही तू माझ्यासाठी मुलासारखा उभा राहिलास. देव तुला खूप सुख देव.
एवढं बोलून त्यांनी उशीखालून ती छोटी डायरी काढली. त्यात 4 पत्र होती. प्रत्येक पत्रावर एका मुलीचं नाव लिहिलेलं होतं. त्यांनी ती पत्र गणेशच्या हातात ठेवली आणि म्हणाले, जर त्या आल्या तर ही त्यांना दे, आणि जर आल्या नाहीत तरीही दे, कारण बापाचा आशीर्वाद कधी रुसत नाही. रात्रीचे 11:30 वाजले. विश्वासरावांनी शेवट्यांदा मोबाईल हातात घेतला. थरथरत्या बोटांनी मोठ्या मुलीचा नंबर लावला. रिंग वाजत राहिली, पण फोन उचलला गेला नाही. दुसऱ्या मुलीला फोन केला, उत्तर नाही. तिसऱ्या मुलीला फोन बंद होता. चौथ्या मुलीला फोन केला. तिनं घाईघाईत फोन उचलला. हॅलो बाबा, मी एका मीटिंगमध्ये आहे. उद्या सकाळी निवांत बोलूया. विश्वासराव काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी स्वतःला सावरलं आणि म्हणाले, ठीक आहे बाळा, काम आधी, स्वतःची काळजी घे. त्यांनी फोन ठेवला. पण त्यांनी एक गोष्ट सांगितलीच नाही की तो फोन निरोपाचा होता. रात्री 12 वाजले. बाहेर पाऊस सुरू होता. खिडकीवरती पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता. विश्वासराव खिडकीकडे पाहत हळूच म्हणाले, सुमित्रा, मी येतोय ग. खूप वाट पाहिली, आता दमलो. मग त्यांनी पुन्हा एकदा दरवाजाकडे पाहिलं. जणू अजूनही त्यांना वाटत होतं आता दार उघडेल आणि 4ही मुली धावत येऊन म्हणतील, बाबा, आम्ही आलो. पण दार उघडलं नाही. फक्त शांतता होती. त्यांनी शेवटचा दीर्घ श्वास घेतला. ओठावरती मंद स्मित उमटलं आणि अतिशय हलक्या आवाजात त्यांचे शेवटचे शब्द बाहेर पडले, माझ्या मुलींना सांभाळा. त्यांचं डोकं एका बाजूला अलगद झुकलं. हातातील मोबाईल खाली पडला. स्क्रीनवर अजूनही धाकट्या मुलीचा नंबर दिसत होता. खोलीत शांतता पसरली. गणेश ओरडला, बाबा. डॉक्टर धावत आले. त्यांनी नाडी तपासली. काही क्षण शांत उभे राहिले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, विश्वासराव आता आपल्यात नाहीत. त्या क्षणी वृद्धाश्रमातील प्रत्येक जण रडत होता. कोणाचं रक्ताचं नातं नव्हतं, पण प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण एक बाप आपल्या मुलींची वाट पाहता पाहता कायमचा निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थापकांनी 4ही मुलींना फोन करून ही बातमी दिली. काही मिनिटांनी वृद्धाश्रमाच्या खात्यात 15,000 रुपये जमा झाले. त्यासोबत एक छोटासा संदेश होता, या पैशात बाबांचा अंत्यसंस्कार करून द्या. आम्हाला तातडीनं येणं शक्य नाही. तो संदेश वाचताच गणेशच्या हातातून मोबाईल खाली पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो रडतच म्हणाला, अरे देवा, ज्या माणसानं आपल्या मुलींवर करोडो रुपये खर्च केले, त्याच्या शेवटच्या प्रवासासाठी मुलींनी फक्त 15,000 रुपये पाठवले, पण स्वतःचा एक खांदाही दिला नाही. वृद्धाश्रमाच्या आवारात त्या दिवशी चिता पेटली आणि त्या चितेसोबत एका बापाची आयुष्यभर जपलेली प्रतीक्षाही राख झाली. पण नियतीचा सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. कारण विश्वासरावांनी मुलींसाठी लिहिलेली ती 4 पत्र अजून उघडायची होती. आणि ती पत्र वाचल्यानंतर त्या 4ही मुली आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नव्हत्या. वृद्धाश्रमाच्या आवारात चिता शांतपणे धगधगत होती. गणेश हात जोडून दूर उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तो स्वतःशीच म्हणत होता, बाबा, ज्यांच्या एका हाकेवरती हजारो माणसं धावत यायची, आज त्यांच्या शेवटच्या प्रवासात 4 खांदे देण्यासाठीही स्वतःची लेकरं आली नाहीत. अग्नी शांत झाला. अस्थी काळजीपूर्वक एका कलशात ठेवण्यात आल्या. व्यवस्थापकांनी पुन्हा 4ही मुलींना फोन केला, तुमच्या बाबांच्या अस्थी घेण्यासाठी तरी या. काही वेळानं उत्तर आलं, तुम्हीच विसर्जन करून टाका, आम्हाला सध्या येणं शक्य नाही. व्यवस्थापक काही क्षण फोन कानाला लावून उभे राहिले. त्यांचा शब्द सुचत नव्हते. त्यांनी हळूच फोन ठेवला आणि डोळे पुसले. त्या दिवशी गणेशने स्वतः विश्वासरावांच्या अस्थी नदीत विसर्जित केल्या. कलश हातात धरून तो रडत म्हणाला, बाबा, जन्म घेणं माझ्या हातात नव्हतं, पण पुढचा जन्म असेल तर तुमच्यासारखा बाप मला मिळू दे, आणि मी तुमचा मुलगा होऊन शेवटच्या श्वासापर्यंत तुमचा हात कधीच सोडणार नाही. नदीच्या पाण्यात अस्थी विरघळून गेल्या, पण त्या पाण्यासोबत हजारो न बोललेले अश्रूही वाहून गेले. 2 दिवसांनी 4ही मुली वृद्धाश्रमात आल्या. वडिलांसाठी नाही, काही कागदपत्र सामान घेण्यासाठी. त्यांच्या महागड्या गाड्या वृद्धाश्रमाच्या गेटसमोर थांबल्या. व्यवस्थापकांनी त्यांच्याकडे काही क्षण शांतपणे पाहिलं. मग कपाटातून ती छोटी डायरी, 4 पत्र बाहेर काढली. हे तुमच्या बाबांनी शेवटच्या क्षणी तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. 4ही बहिणी एकमेकांकडे पाहू लागल्या. मोठ्या बहिणीनं थरथरत्या हातानं आपलं पत्र उघडलं. प्रिय बाळा, लहानपणी तू शाळेत जायला घाबरायचीस. माझं बोट धरल्याशिवाय तू वर्गात जायची नाहीस. आज आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला मलाही तुझ्या हाताची गरज होती, पण तू आली नाहीस. तरीही माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाही, कारण बापाच्या हृदयात मुलांबद्दल राग टिकत नाही. एकच विनंती आहे, तुझी मुलं मोठी झाल्यावर त्यांना वेळ नक्की दे, कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण आईवडिलांसोबत घालवायचा वेळ पुन्हा कधीच मिळत नाही.
हे पत्र वाचताच तिच्या हातातून कागद खाली पडला. ती मोठ्याने रडू लागली. दुसऱ्या मुलीनं पत्र उघडलं. माझी डॉक्टर मुलगी, तू हजारो रुग्णांचे प्राण वाचवतेस. मला तुझा अभिमान आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जगातला सर्वात मोठा रुग्ण तो असतो ज्याचं मन एकटेपणानं आजारी पडतं. त्या आजारावरती कोणत्याही औषधाचा इलाज नसतो. तिथे फक्त आपल्या माणसांच्या सहवासाची गरज असते. तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. तिसऱ्या मुलीच्या पत्रात लिहिलं होतं, तू देशाची सेवा करतेस, याचा मला खूप अभिमान आहे. पण बाळा, देशाची सेवा करताना घरातल्या 2 वृद्ध माणसांचं मन दुखावलं जाऊ नये, एवढंच पहा. कारण समाजाची सुरुवात घरापासूनच होते. तिचे हात थरथर कापू लागले. धाकट्या मुलीनं शेवटचं पत्र उघडलं. तू लहान असताना रात्री वीज गेली की माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपायचीस. तुला अंधाराची भीती वाटायची. पण बाळा, म्हातारपणाचा अंधार त्याहून भयानक असतो. त्या अंधारात एकटं पडल्यावरती खूप भीती वाटते. मी त्या अंधारात तुझी खूप वाट पाहिली, पण तू आली नाहीस. तरीही तुला माझा आशीर्वाद कायम आहे. धाकटी मुलगी पत्र छातीशी धरून जमिनीवर बसली आणि हमसून रडू लागली. 4ही बहिणींच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. मोठी मुलगी व्यवस्थापकाकडे पाहून रडत म्हणाली, शेवटच्या क्षणी बाबा आमच्याबद्दल काही बोलले होते का? व्यवस्थापकाने डोळे भरून आले. ते म्हणाले, हो. शेवटच्या श्वासापर्यंत 4ही मुली एकदम पुढे सरसावल्या. काय म्हणाले होते? व्यवस्थापकांचा आवाज थरथरला. ते म्हणाले होते, माझ्या मुलींना दोष देऊ नका. त्या वाईट नाहीत, फक्त आयुष्याच्या धडपडीत अडकल्या आहेत. त्यांना सांगा बाबा शेवटच्या क्षणांपर्यंत त्यांच्यावरती तितकंच प्रेम करत होता. हे शब्द ऐकताच 4ही बहिणी जोरजोरात रडू लागल्या. त्या धावत विश्वासरावांच्या रिकाम्या खोलीत गेल्या. पलंग तसाच होता, खिडकी तशीच होती. टेबलावर अजूनही त्यांचा चष्मा ठेवलेला होता आणि उशीजवळ एक जुना मोबाईल. मोठ्या मुलीनं मोबाईल सुरू केला. कॉल हिस्ट्री उघडली. शेवटचे 40 कॉल 4ही मुलींनाच केलेले होते. एकही कॉल त्यांनी उचलला नव्हता. धाकटी मुलगी मोबाईल छातीशी धरून किंचाळली, बाबा, एकदा तरी पुन्हा फोन करा. यावेळी मी पहिल्यांदाच रिंगला उचलेन. बाबा, फक्त एकदाच. पण काही नंबर आयुष्यात पुन्हा कधीच वाजत नाहीत. काही हाका पुन्हा कधीच ऐकू येत नाहीत. आणि काही माणसं निघून गेल्यानंतर आयुष्यभर फक्त आठवणी बनून राहतात. आईवडिलांना महागड्या भेटवस्तू, मोठ्या बंगल्याची गरज नसते. त्यांना गरज असते ती आपल्या मुलांच्या थोड्याशा वेळाची, एका प्रेमळ फोनची, एका मिठीची आणि कसे आहात या 4 शब्दांची. पैसा कमावताना आईवडिलांना गमावू नका. कारण जगातील प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते, पण आईवडिलांच्या जाण्यानंतर त्यांना फक्त एकदा भेटायचं होतं ही खंत आयुष्यभर जळत राहते. लक्षात ठेवा, वृद्धाश्रमात राहणारे प्रत्येक आईवडील अनाथ नसतात, पण अनेकदा त्यांची जिवंत मुलांनी त्यांना अनाथासारखं जगायला भाग पाडलेलं असतं. शेवटी अंत्यसंस्कारासाठी पाठवलेले 15,000 रुपये त्या बापाच्या आयुष्यातील प्रेमाची किंमत कधीच ठरवू शकत नाही. खरी किंमत होती ही त्यांच्या जिवंतपणे दिलेल्या 15 मिनिटाच्या वेळाची, जी त्यांना कधी